शॉपिंगला जायचंय. माझ्याकडे पार्टीला घालायला काहीच नाहीये. ओके, पण आता शॉपिंगला तू घेऊन नाही देणार का मला? अगं नाही तसं नाही. प्लीज, तुझ्या बच्चाला ओनली वन ड्रेस प्लीज. हो बच्चा, पण आता जरा शॉपिंगला. ओके फाईन, नको घेऊन देऊ. नाही येणार मी पार्टीला. ए, नाही नाही असं चिडू नकोस ना बच्चा. बरं ठीक आहे, ड्रेस घ्यायचा आहे ना, जाऊया चल शॉपिंगला. रिली? या. क्रेडिट कार्ड? तू म्हणजे ना इम्पॉसिबल इज इम्पॉसिबल. आय हॅव युअर पेन. यू नो एव्हरीथिंग राईट. आय नो. चल. थँक्यू. गॅरी, हे कसं दिसतंय? Wow, you're looking beautiful. That's a beautiful dress. You're looking fabulous. तू प्रत्येक ड्रेस बद्दल असंच बोलतोयस. Come on, बच्चा. तू काही घातलंस तरी तुला एवढं शोभून दिसतं, त्याला मी तरी काय करू सांग. यु नो वॉट, मला असं वाटतं अमंगस्ट ऑल दीज ड्रेसेस ना, दिस इज द परफेक्ट चॉईस फॉर द पार्ट. मला असं वाटतं यू शुड गो फॉर दिस. आर यू शुअर? येस ऑफकोर्स बेबी, लुक एट यू. Gary, I'll do one thing. या I'll buy them all. या. Thank you so much, Mona. I love you. हॅलो. मिस्टर सुभेदार, येस सर. प्रमोशन पार्टीचं जनरल रिमाइंडर देण्यासाठी फोन केला. हो सर, माझ्या आहे लक्षात. पण उद्या दिल्लीहून आपले सुप्रीम बॉस येत आहेत. त्यांनी काय सांगितलं ते लक्षात आहे ना तुमच्या? प्रत्येक ऑफिसरने आपल्या बायकोबरोबर पार्टीमध्ये यायचंय. आणि हो, उद्याची पार्टी कॅन्सल झालेली नाहीये बरं का. आणि तुमच्या मिसेसला मी तसं कळवलंय आत्ताच. काय? लवकर परत या दिल्लीहून. हो हो. What happened, baby? तू पेमेंट नाही केलं? नाही ते ओ शिट, तुझं क्रेडिट कार्ड माझ्याकडे आहे ना. एकच मिनिटं. तू एक काम कर, नाही सगळं घेऊन ये प्लीज. मी आज पेमेंट करून येते. अगं काय सांगतेस काय खरंच? And again, What a shot! down the ground. Every Indian in the stadium in their feet. राधिकाच असणार. कधीही येते ती. डिस्गस्टिंग. हे बघ, कसंही असलं ना तरी मनाने निर्बळ आहे ती. हा, नानाजी, नानाजी, नानीजी कुठे आहे? कुठे आहे नानीजी? अरे हो हो हो. थांबा, थांबा. नानीजी, काय झालं? नानी. पार्टी कॅन्सल झाली परत? नाही नाही नाही, पार्टी आहे. विचारायला आली होती का उद्या अथर्वला संध्याकाळी तुमच्याकडे सोडलं तर चालेल का? हो. काय विचारतेस काय तू? बिंदास ठेव, हा. आम्ही सांभाळू. काय ग? नाही म्हणजे मी तसं त्याला घेऊन गेले असते, पण अशा पार्ट्यांना पोरांना नेत नाहीत ना. आणि इतर लोक त्यांच्या त्यांच्या पोरांना आणतात की नाही मला माहिती नाही ना, म्हणून विचारून घेतलं. कशाला काळजी करतेस? आम्ही आहोत ना. उगाच त्याची खाण्यापिण्याची आबाळ कशाला करायची? ठेवते, आम्ही सांभाळू त्याला. हो की नाही हो? नानाजी, मला एवढी उत्सुकता वाटत राहिली आहे ना. मी यांच्या ऑफिसात कधी गेलेच नाही ना, आणि यांच्या ऑफिसातल्या लोकांना पण कधी भेटले नाही मी. कधी सांगतच नाही ना ऑफिस बद्दल. आता इतकं बरं वाटून राहिलंय ना मला. राधिका, अगं मोठ्या पार्टीला जातेस ना तू, मग नीट जा. म्हणजे प्रेझेंटेबल जा. त्याचीच तर भीती वाटून राहिली ना. अगं घाबरायचंय काय त्यात? ती जांभळी साडी नेसून जा ना, छान दिसेल, कोड दिसची लागली. आणि गुरुनाथ पण खुश होईल. बरं, त्याचा काही फोन बिन आला नाही ना, कॅन्सल वगैरे? नाही नाही नाही, त्यांचा फोन नाही आला, पण पार्टी आहे नक्की. बरं, येते मी. डोंट वरी, डोंट वरी. आई, कशाला त्या अथर्वला इथे ठेवून घ्यायला हो म्हणालात तुम्ही? अगं केवढा गोंधळ करतो तो. म्हणजे उगाच तुम्हाला सांधेदुखीचा त्रास आहे, तुम्हाला दगदग होईल म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. तशी ही लहान मुलं एका पॉइंट नंतर इरिटेटच करतात. हो ना पंकज? हो. बघा पंकज, सूप आणून दे ना मला प्लीज.
खरंच भारती, राधिकासारखी सून मिळायला हवी होती आपल्याला. गुरुनाथला काही कदर नाही तिची. Gary, 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 you are the best. Thank you so much. I am so lucky to have you my show ना. बरं ऐक, मी पटकन फ्रेश होऊन येते हा. आले. हॅलो, हा मी बोलतोय. बोला. जेवले का तुम्ही? मी काय म्हणते ते जरा ऐकशील का आता मी काय बोलते ते जरा लक्षपूर्वक ऐक. पानवलकरांचा फोन होता, उद्या पार्टी आहे. तेच तर म्हणून राहिली ना मी. आता ऐकशील का? मी उद्या सकाळी घरी पोहोचतोय, पोहोचल्यानंतर बोलूया निवांत. ओके? अथर्वशी बोलता का जरा? सारखा आठवण काढून राहिला तुमची. अथर्व, गॅरी कोणाशी बोलतोय? कुणाचा आवाज आहे? शेजारच्या मुलीचा आवाज आहे. तू आता बाकी आपण आल्यानंतर बोलूया. तू ठेव बरं आता. अथर्व, तेवढ्यातल्या तेवढ्यात बायकोला फोन केलास ना? अरे नाही बच्चा. जा यार. अरे बच्चा सुन, तो चिडतेस काय? पुढचा गोंधळ टळावा म्हणून केलं. ओके ओके. आणि उद्या जरा मी सकाळी घरी जाऊन येतो. ओके? का? बच्चा मला सांग, उद्याच्या पार्टीमध्ये ती आपल्या दोघांना नकोय की नाही? नकोय की नाही? मग तिला कन्व्हिन्स करायला जावं लागेल ना मला घरी. प्लीज, म्हणून जातोय, बाकी काय. ऑलराईट? बरं, शो ना बच्चा. गुड गर्ल. हो साहेब, साहेब जरा सांभाळून. मला सांभाळतो तू. अरे तिकडे अख्खी मल्टीनॅशनल बँक सांभाळतो हा सुबोध गुप्ते. एवढा चांगला माणूस मग बायको गेल्याच्या दुःखानं किती विस्कटून गेलाय. खरंच नवरा नसला किंवा बायको नसली तर संसार अपूर्णच राहून जातो. मला कोणाच्याही आधाराची गरज नाही. आपण एकटं आहे. तुम्ही मला सोडून कुठेही जायचं नाही हो.